मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे। सुरुवातीचा सकाळचा सोहळा विधी आमची सुरू झालेली आहे। आता विधिवत आम्ही हनुमानाच्या मूर्तीची, गणपतीच्या मूर्तीची आणि विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची मिरवणूक काढत आहे। आमचे सर्व गावकरी प्रचंड जोशाने, आनंदाने सामील झालेले। आता लवकरच वाद्य वाजवून मानापानाने आम्ही मूर्ती गावातून सर्व घराघरातून नेऊन आम्ही देवळापाशी नेणार आहे आणि तिथे त्यांना विराजित करणार आहे। असा आमचा सोहळा हा उद्यापर्यंत चालणार आहे। तुम्ही
झालेला होता, त्याच्यानंतर आमच्या गावात जो बदल घडतोय, खरोखर वाखण्य जो बदल घडतोय, मला खरोखर खूप आनंद होतोय का एकीचे बल काय असते ते हे दिसतंय. समोर उदाहरण आहे एकीचे बल काय आहे. प्रथमतः आम्ही सर्व गेल्या 50 वर्षापासून कुठेतरी इकडे तिकडे डगमलत होतो आणि आता एकत्र आलो आहे. जेव्हापासून जवळजवळ 2 वर्ष व्हायला येतील आता, जेव्हापासून एकत्र आलो आहे तेव्हापासून गावाचा कायापालट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे हनुमान मंदिर. आम्ही देखील स्वप्नात बघितलं नव्हतं का असं हनुमान मंदिर आम्ही बांधू शकतोय, पण सर्व गावकऱ्यांच्या आणि इतर मित्रमंडळींच्या सहकार्याने आम्ही आज खूप छान सर्व गावकऱ्यांनी मिळून खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. आणि या मंदिरापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आणखी बरंच काही करायचं आहे. तर माझे ग्रामस्थांना, युवा वर्गांना, सर्वांना विनंती आहे तर कुठेतरी गावाचं वेगळं रूप यायला सुरुवात झालेली आहे. तुमचं सहकार्य मोलाचं ठरतोय. तुम्ही सांगाल त्या दिशेने जायला तयार असतो. खरोखरच तुम्ही आम्हाला सहकार्य करता. तुमच्या सहकार्याला मान देऊन आम्ही पुढील कार्य वगैरे आयोजित करतो. आणि आमचे सर्व सहकारी जे आहेत खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी करतात. आज मंदिराचा सोहळा जो पार पडतोय, आम्ही जवळजवळ 2 महिन्यापासून मूर्त मिळत नव्हतं म्हणून थांबलेलो होतो. पण जेव्हा दीड महिना आमची मंडळाची किंवा ग्रामस्थांची मीटिंग झाली आणि त्याच्यात आम्ही असं ठरवलं, जबाबदाऱ्या दिल्या प्रत्येकाने आजपर्यंत एवढ्या व्यवस्थितपणे कोणालाही काही सांगायला लागलं नाही. ज्याची त्याची जबाबदारी ज्यांनी व्यवस्थित सांभाळली. आणि सर्व वरिष्ठ ग्रामस्थांना धन्यवाद देतो का त्यांनी आम्हाला ज्या गोष्टी सुचवल्या त्यांचे देखील आम्ही. सर, नक्कीच मंगलमय सोहळा आता पार पडलेला आहे. खूप मोठा सोहळा पार पडला आहे. खूप जास्तीत जास्त भक्त भाविकांची गर्दी इथे दिसून आली. काय रूपरेषा काय आखण्यात आली होती? रूपरेषा म्हणजे जे काही कार्य करत आहेत ते लहानापासून तर वरिष्ठांपर्यंत आनंद होत आहे. आता ही हनुमान मूर्ती किंवा आणखी 2 मूर्त्या त्याच्यात बसवण्यात येतील. उद्या प्राणप्रतिष्ठा होईल तसं. पण एवढा बदल का लहानापासून प्रत्येकाच्या अंगात असे शहारे येतात का कुठेतरी काहीतरी चांगलं होतंय. गर्दीवरनं तुम्हाला तर समजत असेल. मला नाही वाटत काही की ग्रामस्थ कोणी घरी बसलेलं आहे. सर्वच्या सर्व इथं सर्व एकत्र येऊन आनंद साजरा करतात. हे आम्हा मंडळाला किंवा ग्रामस्थांना खूप आनंद होत आहे. आणि यापुढील कार्य देखील आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत राहू. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा चालू झालेला आहे. हे स्वप्न आमच्या गावाच्या प्रत्येक नागरिकाने, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत बघितलं होतं. लोकवर्गणीतून झालेलं हे मंदिर आहे. इथे कोणा एका व्यक्तीचं श्रेय नाही. शून्यातून उभारलेलं मंदिर आज हे मूर्त स्वरूप दिसतंय, जे आपल्या डोळ्याला तृप्त करतं आहे आणि आपल्या सर्वांची इच्छा आज पूर्ण होते. इथे असं भव्य असं मंदिर लोकवर्गणीतून जमा झालं आहे. आणि या मंदिरासाठी प्रत्येक घरातून छोट्या मोठ्या रूपाने सर्वांनी वर्गणी दिली आणि हे मंदिर आपण तयार केलं. या मंदिरासाठी बऱ्याच लोकांनी, कोणी भूमिदान केलं आहे, कोणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्याला मदत केली. असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बऱ्याच जणांचे याचे हात लागलेले आहेत, ज्यांचा सहभाग लागलेला आहे, ज्यांनी आपल्याला हे मंदिर पूर्ण होण्यात आणलं. कारण इथून खोदण्यापासून, पायलिंग करण्यापासून, इथे जुनं मंदिर तोडण्यापासून तर ते सगळं वाहून नेण्यापासून अगदी इंजिनियरची देखील मेहनत आहे, इथल्या कॉन्ट्रॅक्टरची मेहनत आहे, आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी ज्यांनी 2 वर्ष सहन केलं त्यांचंही आम्ही खूप आभार व्यक्त करतो. कारण त्यांना प्रचंड त्रास झाला या गोष्टीत. आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं ज्यांनी आम्हाला मंदिर बनवण्यासाठी सहकार्य केलं त्यांचं सर्वांचा आभार करतो. आमच्या देणगीदारांनी, जे गावातल्या बाहेरचे ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत केली त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो आहे. आणि आमच्या भगिनी, आमच्या माता ज्या इथे 2-3 दिवसापासून आहेत, ज्यांनी रांगोळ्या काढल्यात, ज्यांनी मदत केली, कार्यक्रम मंगलमय होण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम आणि हा सोहळा पूर्ण झाला नसता.